नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी शिल्लक राहिलेली एक शिळी चपाती घेतलेली आहे. चपातीचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ही चपाती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची. बघू शकता या पद्धतीने. आता ही तयार केलेली पावडर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. इथे मी एक मोठ्या आकाराचा उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाववाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो. आणि पाववाटी यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया. अर्धी वाटी किसून घेतलेला गाजर घालायचे आणि एक छोटा कांदा बारीक चिरलेला तो यात घालायचा. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे, पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे, पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे आणि याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. आणि हे पीठ बनवण्यासाठी मी थोडेही पाणी अजिबात वापरलेलं नाहीये. बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच पीठ चांगलं मळून घेतलंय. आता या पिठातील थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला या पद्धतीने गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. याला हातावरती असं टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचं आहे आणि बोटाला तेल लावून घ्यायचे आणि याला अशा पद्धतीने होल आपल्याला तयार करून घ्यायचे. इथे आपण शिळ्या चपातीचे मेदू वडे तयार करत आहोत. तर बघू शकता मस्त असा वडा इथे मी तयार करून घेतला. याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतलेले आहे. आता वडे फ्राय करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये वडे घालून घेऊया. एका वेळेस जेवढे वडे तुमचे कढईमध्ये बसत असतील तेवढे तुम्ही यामध्ये घालू शकता. आता वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहे. वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचे. इथे मी वडे मस्त फ्राय करून घेतलेले आहे. बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत मेदू वडे इथे आपले फ्राय झालेले आहे. याच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेतले. मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत असे मेदू वडे तयार झालेले आहे. मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतात. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक शिळी चपाती घेतलेली आहे. चपातीचे तुकडे करून घ्यायचे, नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची. बघू शकता या पद्धतीने. आता यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालूया. ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता. पोहे खायचे 2 चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचे. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची. 1 चमचा जिरं घालूया. पाव चमचा हिंग घालायचे. 1 चमचा लाल तिखट घालू. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा. पोहे खायचे 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. तिळामुळे पदार्थ मस्त क्रिस्पी खुसखुशीत तयार होतो. पाव चमचा ओवा घालायचे. बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे 1 वाटी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे. याला मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला अगदी मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे. त्यामुळे जर पीठ आपण सैलसर मळून घेतलं तर थालीपीठ एकसारखे थापले जातात. त्यासाठी इथे मी पीठ चांगलं मऊसूत असं मळून घेतलेलं आहे. आता थालीपीठ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी हाताला पाणी लावून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे पीठ असं हातामध्ये घ्यायचे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही. याचा असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचे. आता थालीपीठ आपण थापून घेऊया. त्यासाठी इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि एक सुती कापड घेतलंय. सुती कापड आधीच आपल्याला ओला करून घ्यायचंय. आता हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला एकसारखं थापून घ्यायचं आहे. इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता थालीपीठाला अशा पद्धतीने आपल्याला होल हे तयार करून घ्यायचे आहे. थालीपीठ इथे आपलं तयार झालेलं आहे. आता लगेच आपण याला भाजून घेऊया. त्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून घेतलं. आता कापडासहित आपल्याला असं हे थालीपीठ तव्यावरती घालायचे आणि कापड अगदी अलगद हाताने काढून घ्यायचं आहे. थालीपीठ आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचे. थालीपीठ भाजत असताना असं थालीपीठाच्या कडेने तेल घालायचं म्हणजे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भाजले जातात. थालीपीठ मी एका साईडने भाजून घेतलं. आता याला पलटी करून घ्यायचे.
आता हे थालीपीठ आपल्याला दुसऱ्या साईडने देखील असंच क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे हे थालीपीठ दोघी बाजूने चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता शिळ्या चपातीपासून आज आपण मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत थालीपीठ तयार केलेले आहे। हे थालीपीठ चवीला अप्रतिम लागतात। लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतके चविष्ट बनतात। तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, चपातीचं पॅटीस तयार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि त्याला छान मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घालायची, शिमला मिरची घालायची आणि गाजर घालायचे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची। आता मसाल्यांमध्ये बघू, पाव चमचा हळदी पावडर घालूयात, पाव चमचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा लाल तिखट घालायचे, तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पाव चमचा चाट मसाला घालायचे आणि इथे 1 चीजचं क्यूब आपल्याला किसून घालायचे। असं केल्यामुळे या पॅटीसला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ मी सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतलेले आहे। इथे आपलं चपातीच्या पॅटीससाठीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता पॅटीससाठी आपण कोटिंग तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण बटाट्या वड्यासाठी बॅटर तयार करतो तशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता एक चपाती घ्यायची, यावरती 1 चमचा टोमॅटो केचप घालायचे आणि अर्ध्या पोळीवरती अशा पद्धतीने याला लावून घ्यायचे। आता यावरती आपण जी बटाट्याची स्टफिंग तयार करून घेतली होती तर ती घालायची आणि छान ही स्टफिंग चपातीवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आणि चपाती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि थोडंसं हाताने याला प्रेस करून घ्यायचे। आता आपण याला कट करून घेऊयात। ही चपाती पिझ्झासारखी कट करून घ्यायची। आता इथे 1 चपाती घेतलेली आहे, तर यापासून 4 पीसेस तयार झालेले आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता आपण चपातीचे पॅटीस शॅलो फ्राय करून घेणार आहोत, तर त्यासाठी मी तवा गरम करून घेतलाय। यावरती तेल घालायचे, तेल छान गरम करून घ्यायचे। तेल छान गरम होते तोपर्यंत तयार करून घेतलेलं हे चपातीचं पॅटीस बेसन पिठाच्या बॅटरमधून डीप करून घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की यावरती अशा पद्धतीने घालायचे। आता आपण हे चपातीचे पॅटीस दोघी साईडने मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। एक साईड छान भाजून झाली की पलटी करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने आणि दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची। इथे मी हे चपातीचे पॅटीस दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले आहे इथे आपले चपातीचे पॅटीस। हे चपातीचे पॅटीस चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी मस्तच लागतात। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, इथे मी 1 चपाती घेतलेली आहे। चपातीचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। आता आपण ही चपाती मिक्सरमधून छान बारीक करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने। आता लगेच इथे मी 1 मोठ्या साईजचा बटाटा होता, तर त्यातील मी अर्धा बटाटा घेतलेला आहे। बटाटा मी शिजवून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण काही भाज्या घालूयात। आता यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे, गाजर घालायचे, शिमला मिरची घालायची आणि पत्ताकोबी घालायची। भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये बारीक करून घेतलेली पोळीचा चुरा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालूयात, पाव चमचा हळदी पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचे। तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। 1 चमचा जिरे पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि 1 चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि छान हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। बटाट्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं मॉइश्चर असतं, तर त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण छान
मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण छान मिक्स करून झालं की यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता ज्या साईजचं कटलेट करायचं आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याला हातावरती आपल्याला व्यवस्थित छान प्रेस करून घ्यायचं आहे। इथे आपलं कटलेट छान तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी तयार करून घेतलेले आहे। आता कटलेट फ्राय करण्यासाठी तव्यावरती तेल घालायचे। तेल छान गरम करून घ्यायचे आणि यावरती आता आपण हे कटलेट ठेवूयात। कटलेट आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे। एक साइड छान भाजून झाली की आपल्याला हे कटलेट पलटी करून घ्यायचे। तुम्ही बघू शकतात अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत एका साइडने कटलेट मस्त फ्राय झाले। आता दुसरी साइड सुद्धा आपण छान भाजून घेऊयात। इथे मी दोघी साइडने हे कटलेट छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तर तयार झाले आहे इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे चटपटीत चपातीचे कटलेट। चवीला अप्रतिम लागतात, नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5, चपाती पॉकेट तयार करण्यासाठी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे। यामध्ये 2 चमचे तेल घातले। आता तेल छान गरम झाले, यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचे, पाव चमचा हिंग घालायचे। आता यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा। कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा। इथे मी कांदा छान गुलाबी रंगावरती मस्त परतून घेतलाय। आता यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आणि छान याला मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घालायची, बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचे, शिमला मिरची घालायची। आता या सर्व भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचे। अशा या भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे या भाज्यांचा क्रंचीनेस खूप छान लागतो। भाज्या जास्त मऊ शिजवून घ्यायच्या नाही, गॅसच्या हाय फ्लेमवरती फक्त 3 ते 4 मिनिटच आपल्याला परतून घ्यायचे। आता इथे मी या सर्व भाज्या 3 ते 4 मिनिटं छान परतून घेतले। आता यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप घालायचे आणि 1 चमचा रेड चिली सॉस घालायचे। असे सॉस घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचे। यामध्ये मी तिखट घातलेलं नाहीये कारण रेड चिली सॉस ऑलरेडी तिखट असतो। याला छान मिक्स करून घ्यायचं। इथे आपली ही स्टफिंग तयार आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। गॅस बंद करायचा आणि ही स्टफिंग एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने। आता चपाती पॉकेट तयार करण्यासाठी इथे मी एक चपाती घेतली। यावरती तयार करून घेतलेलं हे स्टफिंग घालायचे आणि हे स्टफिंग असं चपातीच्या मध्यभागी घालायचे आणि याला थोडंसं अशा पद्धतीने चौकोनी शेपमध्ये आपल्याला घालून घ्यायचे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे। आता चपातीची एक साइड आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि याला थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं। आता इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ आणि यामध्ये थोडं पाणी घालून याची अशा पद्धतीची एक पेस्ट तयार करून घेतली आहे। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट चपातीवरती घालायची आणि अशा पद्धतीने चपातीची दुसरी साइड याला चिपकवून घ्यायची। अशी ही चपातीची पेस्ट लावल्यामुळे आपण जेव्हा चपाती पॉकेट तव्यावरती रोस्ट करून घेतो तेव्हा ते फुटत नाही। आता आपण अशाच पद्धतीने चपातीच्या कडा सुद्धा चिपकवून घेणार आहोत हे बॅटर लावून। तर तयार झालं आहे इथे आपलं चपातीचं पॉकेट। आता याला आपल्याला रोस्ट करून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलाय, यावरती थोडंसं तेल घालायचे आणि आता आपण हे चपातीचं पॉकेट घालूयात। हे चपातीचं पॉकेट क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे। एक साइड छान भाजून झाली की दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने दोघी साइडने मी हे चपातीचं पॉकेट छान भाजून घेतले। तर तयार झाले इथे आपलं चपाती पॉकेट। हे चपातीचं पॉकेट चवीला तर अगदी भन्नाट लागतं, नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।